नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जोधे. आज जो महाराष्ट्राच्या विधानसभेचा बिगुल वाजला आणि यानंतर आपण मागच्या ज्यावेळेस उमेदवारांनी अर्ज भरला, त्यावेळेस आपण सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या बाईट्स घेतल्या होत्या आणि त्यानुसार आत्ता त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचं अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. आणि असं असताना आज आपण त्या महिला ह्या प्रचारात उतरल्यात आणि कालपासून त्यांनी त्यांचा महिलांचा घरोघरी जाऊन भेट देऊन त्यांचा प्रचार सुरू केला आहे. आणि असं असताना आज आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीस सौ तनुजा भाभी शाह. तर यांना विचारूया की आपण कशा पद्धतीनं आव्हान. नमस्कार, मी सौ तनुजा मनोज शहा, पुणे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तर पुरंदर हवेली विधानसभा या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये महायुतीचे व मित्रपक्षाचे उमेदवार श्री संभाजी सदाशिवांना झेंडे माजी कलेक्टर यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. आणि हे पुरंदरकरांचं भाग्य आहे की अशा एका व्यक्तिमत्वाला उमेदवारी मिळालेली आहे. तेव्हा सर्वांना मी आव्हान करते की आपण घड्याळाच्या चिन्हावर चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराव झेंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. माझं नाव सुषमा संदीप शिंगटे. मी आज श्री संभाजीराव झेंडे साहेब यांच्या प्रचारार्थ सर्व गुळुंचे राख ह्या परिसरात आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही भेट दिली. तर सगळ्यांकडून आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालं आणि आम्ही जेवढे जनसामान्य लोक भेटली त्यांच्यापर्यंत आम्ही साहेबांचं कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना खूप कुतूहल वाटलं की आज आपल्याला एवढा सुशिक्षित आणि एवढ्या उच्च पदावरती राहिलेला व्यक्ती जर आपल्याला एक प्रतिनिधी म्हणून मिळत असेल तर ते नेहमी त्याचं स्वागतच करणार. त्यांनी अशी आम्हाला प्रतिक्रिया दिली. त्याच्यामुळं सर्व म्हणजे मतदारांना मी असं आवाहन करते की सर्व मतदारांनी आपला नेता कसा असावा, तो काय करतो, त्याची मागील काय कारकीर्द आहेत ही सगळं बघून त्यांनी स्वतःचं मत त्या व्यक्तीला द्यावं असं मी सर्व मतदारांना आव्हान करते. नमस्कार, मी सौ नंदिनी संभाजी झेंडे. जे आपले उमेदवार आहे 202 पुरंदर हवेली मतदारसंघाचे, त्यांची अर्धांगिनी म्हणून आपण सगळ्यांना मी आधी नमस्कार करते. आणि तुम्ही मला ह्या चॅनलवर बोलायची जी संधी दिली त्याच्यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की झेंडे साहेब हे रिटायर IAS ऑफिसर आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे. ते त्यांच्या कामाचा कधीही बडे जाव किंवा खूप सारं ॲडव्हर्टाईज करायचा प्रयत्न करत नाही. ते जेव्हा नोकरीत होते तेव्हाही त्यांनी गावातले आणि आजूबाजूच्या लोकांची खूखूप कामं केलेली आहेत, जे तुमच्या कुणालाही माहिती नाही आहेत, कारण त्यांनी ते कधी ॲडव्हर्टाईज केलेली नाही आहे. तसेच रिटायर झाल्यापासून गेले 7-8 वर्ष ते सतत फक्त पुरंदर हवेली ह्या मतदारसंघासाठी आणि त्यांच्या लोकांसाठीच ते काम करत आहे. ते अतिशय शांत आणि कमी बोलणारे आहेत. त्याच्यामुळं लोक त्यांचा खूप गैरफायदा घेतात. खूप लोक त्यांना म्हणजे फसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि फसवलं गेलं आहे. तर माझं सगळ्यांना एकच आव्हान आहे की जे काय असेल ते स्पष्ट करा. उगाचच साहेब करून त्यांच्या मागे राहणं आणि मागणं नंतर काहीतरी वेडं वाकडं करणं असं करू नका. कारण तो माणूस अतिशय वेगळ्या स्वभावाचा आहे, त्याचा त्यांना खूप त्रास होतो. थँक्यू. मी मेघा विठ्ठलप्पा झेंडेंची अर्धांगिनी आहे आणि संभाजीराव झेंडे हे माझे मोठे दीर आहेत. जसे ते घरातले मोठे दीर आहेत तसेच ते पुरंदर तालुक्यातले एक मान्यवर आणि कर्तव्यदक्ष असे व्यक्तिमत्व आहे. जर पुरंदर मतदारसंघाला जर असा शिकलेला कलेक्टर, सुस्वभावी आणि सर्वांना मदत करणे आणि सगळ्यांना जवळ घेऊन सगळ्यांचे प्रश्न शांततेने ऐकून घेऊन त्याच्यावर सोल्युशन कोण काढू शकतं तर संभाजीराव झेंडे साहेब. आणि ते अगदी तळागाळापासून पण काम करतात आणि गरीबातल्या गरीब लोकांसाठी ते सदैव तत्परतेने उभे असतात. त्यांनी आता 202 पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या घड्याळाच्या चिन्हावर अजितदादा पवार साहेबांच्या गटातर्फे
उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि आमचं सगळ्या झेंडे कुटुंबियांच्या वतीने असं सगळ्यांना आग्रहाचं सांगणं असेल की एक चांगला माणूस तुम्हाला जर आमदार म्हणून मिळाला तर पुरंदर हवेली चा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि परिवर्तन हे मोठ्या पद्धतीने होईल. आणि 20 तारखेला तुम्ही 5 नंबरचं बटन दाबून घड्याळाच्या चिन्हाला मतदान करा. सुरुवात केली जेजुरीमधून निकोडे साहेबांच्या घरी आम्ही भेटलो. तिथे थोडीशी सुरुवात करून मग आम्ही पुढे गुळुंचे या गावी गेलो. नारायणभाऊ निगडे यांचं ते गाव आहे आणि तिथून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक व्यक्तीने असंच आम्हाला सांगितलं की संभाजीराव झेंडेंसारखा जर शिकलेला माणूस आम्हाला आमदार म्हणून मिळाला तर नक्कीच आमच्या भागाचा विकास होईल. आणि संध्याकाळी आम्ही राख आणि कर्नलवाडी या दोन्ही ठिकाणी फिरलो, पण एक सिंगलही घर आम्हाला असं मिळालं नाही की संभाजीराव झेंडेंच्या मताचा त्यांना खूप अभिमान आहे आणि त्या व्यक्तीबद्दल खूप अभिमान आहे आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे की आम्ही साहेबांना मतदान करू. तर मी सगळ्यांना असं विनंती करते की बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 5 नंबर घड्याळाचं बटन दाबून संभाजीराव झेंड्यांना विजयी करा. आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आय एस अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब हे आपले मतदानात 202 विधानसभा मतदारसंघात उभे आहेत. तरी त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यावे असे मी तुम्हाला विनंती करते. कारण का असा शिकलेला आणि तरुण वर्गासाठी बरेच काही करणारा उमेदवार आपल्याला भविष्यात कधी लांबणार नाही याचा विचार लोकांनी करावा आणि या संधीचं सोनं करावा अशी मी विनंती करते. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुती व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार श्री संभाजी सदाशिव झेंडे माजी कलेक्टर साहेब यांच्या प्रचारानिमित्त आज आपण नीरा शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1मध्ये प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. झेंडेसाहेबांच्या अर्धांगिनी तसेच झेंडेसाहेबांच्या घरातील सर्व सदस्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरंदर हवेली विधानसभेचा जर इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत पुरंदरकरांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाला संधी दिलेली आहे. दादा जाधवराव असतील, विजयबापू शिवतारे असतील, संजयजी जगताप असतील, प्रत्येकाने आपापल्या परीने काम केलेलं आहे. पण ह्या कामामधून पुरंदरचा विकास कुठेही झालेला नाही. अद्यापही पुरंदरचा पूर्व पट्टा नीरा नदीकडेचा भाग जर सोडला तर अद्यापही पुरंदर दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. हे जर चित्र आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला संभाजी झेंडे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं लागेल. कारण का प्रशासनाला दांडगा अनुभव असल्यामुळं साहेबांनी आत्तापर्यंत संगमनेरचे प्रांत, नाशिकचे प्रांत, मुंबई आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी तसेच माडाचे उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या पदावर काम केल्यामुळं दांडगा प्रशासकीय अनुभव आहे. आणि आपल्याला जर एकदम उच्च शिक्षित नेतृत्व या पुरंदरला जर लाभलं तर मग आदरणीय अजितदादा पवार आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर हवेलीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व पुरंदर हवेलीवासियांना आव्हान करतो की आपल्याला ही संधी आलेली आहे. आता नको आजी नको माझी, आता फक्त संभाजी, ह्या वृत्तीनेच आपल्याला संभाजी झेंडे साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे. माझ्या युवक वर्गालाही आव्हान आहे की पुरंदरच्या दुष्काळाला तर आपण पाहिलेलंच आहे, तसं गुंजवणीचं पाणी इलेक्शन आल्यानंतरच बाहेर येतं, पण अद्यापही गुंजवणीचं पाणी धरणातून काही बाहेर आलेलं नाही आहे. त्यामुळे विमानतळाचा विषय असेल, साहेबांनी मागील बाईटमध्ये सांगितलेलं आहे की टेक्निकली काय इश्यू आहेत आणि विमानतळ झाल्यानंतर फायदे काय आहेत हेही शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण का चाकण विमानतळ कॅन्सल झाल्यानंतर तिथले जे इन्व्हेस्टर आहेत ते नाराज झाले आणि पुरंदर हवेलीच्या माझ्या सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये होणाऱ्या विमानतळाला काही 7 गावांचा विरोध झाला. तर ह्या विरोधाला बळी न पडता आपलं भवितव्य आपण पाहावं. कारण का पुरंदरच्या मातीमध्ये आंतरराष्ट्रीय एरोप्लेन हे उतरल, बाहेरचा आलेला माणूस हा आपल्या मातीमध्ये उतरल. त्यामुळे नक्कीच फलटण, बारामतीसह खंडाळा, पुरंदर ह्या तालुक्यांचा वेगाने विकास होईल आणि हे करायचं काम फक्त आहे तर कर्तृत्व आहे ते संभाजी झेंडे साहेबांकडेच आहे.
राहिला विषय आपल्याकडे फक्त पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी औद्योगिक वसाहत सोडली तर बाकी ठिकाणी कुठलीही इंडस्ट्रियल झालेली नाही आहे. त्यामुळं पाठीमागे साहेबांनी सांगितलेलं आहे की पट्ट्यामध्ये राग गुळुंचे परिसरामध्ये थोपटेवाडी पिंपरे परिसरामध्ये आपल्याला जर MIDC झाली तर प्रामुख्याने झेंडे साहेबांच्या माध्यमातूनच होईल. कारण का आत्तापर्यंत आपण बऱ्याच वेळा पुरंदरकरांनी इतिहास दिलेला आहे. प्रत्येक वेळेस नवनवीन उमेदवाराला संधी दिलेली आहे आणि ह्या संधीचं सोनं करण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे. आता नाही तर परत कधीच नाही. कारण का ला जे नेतृत्व लाभलेलं आहे संभाजी झेंडे साहेबांचं, अभी नाही तो कभी नाही ह्या वृत्तीने सर्व मतदारांनी 20 तारखेला 5 नंबरच्या चिन्हासमोरील घड्याळ्या समोरील बटन दाबून संभाजी सदाशिव अण्णा झेंडे साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी जे आमच्या नेते आदरणीय झेंडे साहेबांना जी उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं आभार व्यक्त करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जेव्हा पुरंदर तालुक्यामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अस्तित्व थोडंसं कमी झालं होतं तेव्हा आदरणीय झेंडे साहेबांनी संपूर्ण ताकद लावून पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचं काम केलं. त्याचीच पावती श्री आदरणीय झेंडे साहेबांना मिळाली. आदरणीय झेंडे साहेबांचं काम हे असं काम आहे की ते कधीच असं बोलून दाखवत नाही की मी हे काम केलं आहे. ते ज्यावेळीस पुरंदर तालुक्यातली कुठल्याही जनतेच्या लोकांनी साहेबांकडे गेल्यात तेव्हा साहेबांनी त्यांचं काम केलं आहे. माझं एकच आव्हान आहे, मी राष्ट्रवादीचा प्रदेश सदस्याच्या या नात्याने सांगतो की साहेब जे आत्तापर्यंत साहेबांनी जे काम केले त्यांची त्यांना तर पोचपावती मिळालेलीच आहे, पण आता आपल्याला त्यांना निवडून आणायचं आहे पुरंदर तालुक्यामध्ये. म्हणून आमचं सर्वांचं एक आव्हान राहील. आम्ही काल नेरे शहरामध्ये फिरलो, होम टू होम केलं. इतका चांगला प्रतिसाद आहे आम्हाला की लोकांचं एकच म्हणणं आहे की ह्या माणसाला मतदान ह्यासाठी करायचं आहे की यांना त्या प्रशासकीयाचं सर्व नॉलेज आहे आणि ह्या माणसाकडे पाहिल्यानंतर की असं वाटतं की 100% पुरंदर तालुक्याचा विकास होणार आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला संभाजी झेंडे साहेबांच्या 5 नंबर या बटनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरती मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने मतदान करा हेच मी आवाहन करतो. जाता जाता एवढंच सांगतो, फूलों की कहानी बहारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, पर इस पुरंदर के विकास की कहानी अब झेंडे साहब ने लिखी.